नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना शुभ सकाळ. आज आपण पारगाव येथील प्रसिद्ध मारुती मंदिर पाहण्यासाठी निघालेलो आहोत आणि आता आपण जवळच पारगावच्या जवळ पोहोचलेलो आहोत. अतिशय प्रसिद्ध असे 11 मारुतींपैकी एक असे पारगावचे मंदिर आहे. चला आता आपण आपली गाडी इथं पार्किंग केली. आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आहोत. सकाळची प्रसन्न अशी खूप छान वातावरण आहे. मंदिर आपल्याला हे समोर दिसत आहे. सकाळ सकाळी लोकांची आज शनिवार असल्यामुळे भक्तांची गर्दी आहे. जय श्रीराम. हे श्री रामदास स्वामी स्थापित 11 मारुतींपैकी एक मारुती मंदिर आहे. बघा, छोटी छोटी मुलं सुद्धा दर्शनासाठी आलेली आहेत. चला आता आपण मंदिराच्या आवारामध्ये आत प्रवेश करत आहोत. इथं बघा, चप्पल काढायचं आहे आणि आत जायचं. जय श्रीराम. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला बघा हे हनुमान चालीसाचा बोर्ड एक पाहायला मिळतो. त्यानंतर रामदास स्वामी यांनी जे 11 मारुती मंदिर स्थापन केले त्यांचा हा एक फलक लावलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी रामदास स्वामींनी हनुमानाची स्थापना केली हे बघा, 11 मारुतींपैकी एक मारुती मंदिर आहे. हनुमानाची पूजा झालेली आहे सकाळ सकाळी. जय श्रीराम. अतिशय छान असं मंदिर आहे. अतिशय प्राचीन हे मंदिर आहे. तरी सर्व मित्रांना माझी विनंती आहे की या ठिकाणी पारगाव येथील हनुमान मंदिराचा आपण भेट द्यावी. श्री रामदास स्वामी स्थापित हे मंदिर आहे, त्यामुळं त्याला एक वेगळेच वैशिष्ट्य प्राप्त झालेले आहे. हा मारुती स्तोत्राचा एक बोर्ड लावला आहे त्यांनी. आणि पारगावमधील गावकऱ्यांनी छान याची देखभाल केली आहे. महत्त्वाचं म्हणजे जे प्राचीन मंदिरे आहेत त्यांची देखभाल केली जात नाही.